शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड सर आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडला, आपण देखील आवर्जून उपस्थिती दाखवलीत। काय सांगाल, येणाऱ्या काळामध्ये शिवभक्तांची जी गर्दी आहे ती किल्ले रायगडावर वाढत चाललेली आहे, कसं बघता या शिवराज्याभिषेक सोहळ्याला? संपूर्ण देशभरातून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता आणि 1674 साली जो 6 जून 1674 राज्याभिषेक झाला त्याचीच अगदी पुनरावृत्ती पाहण्याकरता संपूर्ण देशातनं या ठिकाणी शिवभक्त या ठिकाणी येतात। त्यांचं शिवरायांवरची भक्ती निष्ठा ही ओसंडून पाहताना आपल्याला पाहायला मिळते। वारा आहे का, ऊन आहे, पाऊस आहे की आपल्याला जेवायला नाही की काय, कशाची पर्वा न करता शिवरायांवर निष्ठा असणारे शिवभक्त या ठिकाणी रायगडावर पोहोचलेले आहेत। कदाचित त्यांना जायला व्यवस्था आहे की नाही, राहायची व्यवस्था आहे की नाही, जेवायची व्यवस्था की नाही याची देखील त्यांनी पर्वा केली नाही। आणि शिवरायांची कीर्ती ही जगामध्ये आहे याचं आजही प्रतिबंध आपल्याला या शिवभक्तांच्या माध्यमातून पाहायला मिळते। आज 400 होत आली या संपूर्ण इतिहासाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला या किल्ल्याची त्या ठिकाणी बांधणी केली त्याच्यानंतर आता अनेक गोष्टी किल्ल्याच्या दुरुस्ती देखील होत आहेत। काय सांगाल, येणाऱ्या तरुण पिढीला याच किल्ले रायगडावर अजून काय होणं गरजेचं आहे? सरकार कशा पद्धतीने याकडे लक्ष द्यावं? नाही, किल्ले रायगड किल्ला हा शिवरायांनी उभारला आणि हा राहिरीचा डोंगर होता मुळामध्ये, आणि या राहिरीच्या डोंगराला सर्व बाजूने चांगली तटबंदी असल्यामुळे शत्रूला कुठेही मार करायला जागा नसल्यामुळे महाराजांनी ही जागा निवडली आणि कमी वेळामध्ये हा किल्ला या ठिकाणी उभारला। 350 इमारती त्या काळामध्ये आणि जवळपास 84 विहिरी या किल्ल्यावर आहेत। मला वाटतं एका जन्मात एक घर माणूस बांधू शकत नाही, आपल्या महाराजांनी 350 किल्ले उभे केले। हा एक चमत्कार नाही, म्हणजे 50 वर्ष ईश्वराने केवळ त्यांना 50 वर्षाचं आयुष्य दिलं, संभाजीराजांना केवळ 32 वर्ष दिलं, तर राजारामांना केवळ 29 वर्षाचं आयुष्य दिलं। या तिन्ही आमच्या महाराजांना जर दीर्घ आयुष्य लाभलं असतं तर कदाचित या भारतभूमीवर एकही मुघल किंवा निजाम किंवा पोर्तुगीज किंवा कुतुबशाह हे कोणीच शिल्लक त्या ठिकाणी राहिले नसते। पण तरी देखील नंतरच्या काळात मराठ्यांनी जो पराक्रम केला आणि 1750पर्यंत अख्खी भारतभूमी ही निजामरहित केली, मुघलरहित केली, सगळे या ठिकाणी भारताने हद्दपार केला। आणि मला तरुणांना एवढंच सांगायचं की किल्ल्याचं पावित्र्य राखलं पाहिजे। किल्ल्यावर कुठेतरी आपल्या प्रेमिकेचं नाव लिहायचं, दारूची बाटली, मी आता मागच्या काळी आलो होतो तर एक टोळकं सिगरेट फिरताना मला शिवरायांच्या समोर दिसलं, आम्ही खूप त्यांना चोपलं। म्हणजे हे पावित्र्य टिकवलं गेलं पाहिजे। दारू, व्यसन, बिसन, थुकणे किंवा काही घाण करणे हे तरुणांनी केलं पाहिजे आणि ही शिस्त रायगडावर तरुण पाळतात। पण जे मोठ्या बापाचे औलाद असतात ते फक्त इकडे माज महिना करायचा प्रयत्न करतात प्रत्येक किल्ल्यावर, पण जे खरे शिवभक्त आहेत त्यांना शिस्त सांगायची गरज नाही आहे। ते शिवरायांची मनामध्ये शिवराय असतात, त्यांच्या डोक्यामध्ये शिवराय असतात आणि सगळ्या तरुणांनी शिवाजी महाराज आपल्या डोक्यात ठेवावे। ते कुठे गाडीवर त्याचा शिक्का लावला नाही किंवा आपल्या गाडीच्या नंबरच्या प्लेटवर टाकणे, कुठे गाडीला त्याला शेण लागतं, पुढून कुठे त्या ही घाण करतं, ही विटंबना महाराजांची होती, ती विटंबना टाळली पाहिजे। नक्कीच नक्कीच। आज आपण गडावर फिरलात, काय वाटतंय? अनेक महाराष्ट्रातले गड किल्ले आहेत, त्याच्यामध्ये सर्वात मोठा गड किल्ला आपण हा म्हणू शकतो। काय वाटतंय, अजून काय सुधारणा होणं गरजेचं आहे गडावर? खरं तर या गडकिल्ल्यावर 350 इमारती होत्या, याची तडबंदी खूप जबरदस्त होती आणि राणींकरता जो महल होता तो जवळपास 5 मजलीवर होता। या किल्ल्याचं पुनर्वैभव प्राप्त झालं पाहिजे। हा किल्ला पूर्णतः लोकांना पाहता आला पाहिजे। आता आपण पाहतो की जागोजागी काम चालू आहे, हे 2-3 वर्षापूर्वी काहीच नव्हतं इकडे। मी 42 वर्षापासून इकडे येतो, पण तेव्हा सगळे मातीखाली दबलेलं होतं, पण आता एक एक गोष्ट आता बाहेर पडत आहे। तर सगळ्या किल्ल्यांचं जतन सरकारने केलं पाहिजे। माझं सरकारला विनंती की तुम्ही कोट्यावधीच्या योजना आपण लोकांवर उधळतो, पण ज्या आज तुम्ही लाडकी बहिणीमध्ये 1.25 लाख कोटी तुम्ही पैसे दिले, हरकत नाही, आम्ही पण त्याच्यामध्ये होतो, पण ज्या 1.25 लाख कोटीचीच नाही तर लाखो करोडो महिलांची अब्रू ज्या राजाने वाचवलं, जे कुंकू ज्यांनी वाचवलं, त्याचा रायगड तुम्ही कधी सलामत ठेवणार आहे? तुम्ही शिवरायांचे सगळे किल्ले तुम्ही जसे होते तसे केले पाहिजे, म्हणजे येणाऱ्या काळात तरुणांना प्रेरणा मिळेल। आज छोटासा दगड आपण आणून लावतो, त्याला 300, 400, 500 फुटाचे दगड त्यावेळेचे मावळे आणायचे, कुठली व्यवस्था नव्हती, आता सगळ्या व्यवस्था आहे। आणि म्हणून ह्या एक आदर्श घेण्यासारखा सगळ्या तरुणांकरता विषय, सगळ्या राज्यकर्त्यांकरता विषय की हे गड किल्ले जोपासले पाहिजे। भलाही एखादी योजना मागे ठेवा, पण शिवरायांचे गड किल्ले जोपासा। एक शेवटचा राजकीय प्रश्न घेतोय। सध्या ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। सर, एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेवर त्याचा कुठेतरी फरक पडेल? मला नाही वाटत, आता वेळ निघून गेलेली आहे आणि उद्धव साहेबांनी जो शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडलेला आहे त्याच्यामुळे मुंबईची मराठी जनता आता तो स्वीकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि दोघांनाही आता एकत्र यायला खूप उशीर झाला असं मला वाटतं। नक्कीच, थँक्यू सर। हे होते संजय गायकवाड, आमदार गणेश मापरेलकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।